उपराजधानी नागपूरमध्ये रात्री दगडफेकीची घटना. दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी, तर पोलिसांनी काही आरोपींनाही घेतले ताब्यात. रायगडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक. नवीन शिक्षक संच धोरणाला शिक्षक संघटनांचा विरोध. नवीन धोरणामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याची भीती. धुळे महापालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे आक्रमक. माझ्यावर प्राणघातक हल्ल्याचा कट रचला जातोय. माजी आमदार अनिल गोटेंचा खळबळजनक दावा. फेक पासपोर्ट वापरल्यास कडक कारवाई होणार. फेक पासपोर्ट वापरल्यास तुरुंगाची हवा खावी लागणार. नवीन इमिग्रेशन विधेयकात शिक्षेची तरतूद. स्टँडअप कॉमेडियन समय रैनाला दुसरा समन्स. इंडियाज गॉट टॅलेंट शो दरम्यान चौकशीसाठी 19 मार्चला हजर राहण्याचं समन्स. पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वेचं चौपदरीकरण 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा पश्चिम रेल्वेचा दावा. चिंचबा देवीच्या उत्सवाला महिलांची तोबा गर्दी. होळीनंतर सलग 7 दिवस सुरू असतो शिमगोत्सव. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबच्या कबरीबाहेर बंदोबस्त. 30 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 पोलीस अधिकारी तैनात. मुंबईतील 86 वर्षीय महिलेची 20 कोटींची फसवणूक. पोलीस अधिकारी असल्याचा भासवून चोरट्यानं केलाय लंपास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.